दूषित खोकला सिरप प्रकरणी जनजागृती. डॉक्टर एन.जे. पॉलबुदे कॉलेज ऑफ फार्मसीचा उपक्रम. सेफ मेडिसिन सेफ चाइल्डहुड, जीव वाचवा भारत वाचवा या घोषवाक्याखाली बाईक रॅलीद्वारे औषध सुरक्षतेबाबत जनजागृती. अहिल्यानगर, मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच घडलेल्या भीषण घटनेत दूषित खोकला सिरपचे सेवन केल्याने 20हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरात औषधाच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर एन.जे. पॉलबुदे कॉलेज ऑफ फार्मसी, सावेडी, अहिल्यानगर यांच्या NSS राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे सेफ मेडिसिन सेफ चाइल्डहुड, जीव वाचवा भारत वाचवा या जनजागृती मोहिमेअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली महाविद्यालयातून सुरू होऊन FDA कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे पोहोचली. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी हातात बॅनर्स व फलक घेऊन औषधाची सुरक्षितता, योग्य वापर आणि फार्मासिटीची जबाबदारी याबाबत घोषणाबाजी केली. प्राचार्य आणि प्राध्यापकांनी सांगितले की औषधाच्या गुणवत्तेबाबत जागरूकता वाढविणे ही काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येकाने वापरात येणाऱ्या औषधाची मुदत, गुणवत्ता आणि निर्मिती कंपनी याची खात्री करून औषधाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहे. सेफ मेडिसिन सेफ चाइल्डहुड, जीव वाचवा भारत वाचवा या मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रम राबविणे. बाजारात उपलब्ध खोकला सिरपचे तत्काळ परीक्षण करून दूषित औषधे मागे घेण्याची कारवाई करणे. ग्रामीण भागातील नागरिकांना औषधाच्या योग्य व सुरक्षित वापराबाबत शिक्षित करण्यासाठी NSS युनिट, फार्मासिटी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहभागी करणे. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले की औषध सुरक्षतेबाबत जनजागृती ही प्रत्येक आरोग्य संस्थेची जबाबदारी आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपक्रमासाठी पूर्ण सहकार्य देऊ. या रॅलीत विद्यार्थ्यांनी सुरक्षित औषधे, सुरक्षित बालपण, जीव वाचवा भारत वाचवा अशा घोषणा देत नागरिकांमध्ये आरोग्य व औषध सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण केली. हम ये जो मध्य प्रदेश में 20 बच्चे जो कफ सिरप, कंटामिनेटेड कफ सिरप लेके मर गया, वो इंसिडेंट के अनुसार हम इधर भी अगर ऐसा कुछ कफ सिरप्स इधर भी है तो उसको थोड़ा ध्यान देने के लिए, लोगों को अवेयरनेस दिलाने के लिए हम इधर आए हैं. और हम ऐसा मैसेज ये देना चाहते हैं कि अगर आप कुछ कफ सिरप लेना है तो फिजिशियन या फार्मासिस्ट का कंसल्टेशन से ही ले. खुद का मेडिकेशन बहुत डेंजरस है बच्चों के लिए. अगर वो कफ से सफरिंग हुए तो डायरेक्ट मेडिकल शॉप पे जाके आप कफ सिरप मत ले, अनलेस एंड अनटिल वो फिजिशियन लोग आपको प्रिस्क्राइब किए तो तभी ले. ऐसा ये मैसेज सबको पब्लिक अवेयरनेस करने के लिए हम इधर आया है. हमारा रैली पहले कॉलेज से शुरू हुए हैं. कॉलेज से हम FDA भवन गए थे. FDA भवन से अभी कलेक्टर ऑफिस हम आए थे. और ये जो कार्यक्रम है हम NSS यूनिट पुणे यूनिवर्सिटी के अंडर हम ये कार्यक्रम कर रहे हैं. और इसका जो स्लोगन है सेफ मेडिसिन सेफ चाइल्डहुड सेव लाइव्स सेव नेशन, ऐसा थीम में हम सब अराउंड 100 स्टूडेंट्स, सेकेंड ईयर स्टूडेंट्स पूरा उन्होंने बहुत इनिशिएशन लेके ये रैली पूरा कंडक्ट किया है. ये रैली के मेन इंटेंशन ऐसा है, पब्लिक को अवेयरनेस होना चाहिए, सेल्फ मेडिकेशन बंद करना चाहिए. अगर आपको कुछ मेडिकेशन दवाई लेना चाहिए तो तुरंत फिजिशियन या फार्मासिस्ट के पास जाके उसका एडवाइस से ही मेडिकेशन ले. वो बिना वैसा करने से जैसा मध्य प्रदेश में इंसिडेंट हुआ है वैसा इंसिडेंट हमारा महाराष्ट्र में रिपीट नहीं होना है. यही हमारा इंटेंशन है. यही इंटेंशन से हम ये रैली किया है. ओके. मी अनुराधा चव्हाण, डॉक्टर एन.जे. पॉलबुदे कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य. आज आम्ही जी रॅली अरेंज केलेली आहे त्या रॅलीचा उद्देश आहे की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जे अशिक्षित अडाणी पालक वर्ग आहे त्यांनी आपल्या लहान मुलांना जे काही औषधं देतात ते व्यवस्थित आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने घ्यावा हाच आमचा उद्देश होता. आणि आज आम्ही FDA ऑफिस अहिल्यानगर व कलेक्टर ऑफिस अहिल्यानगर येथे आम्ही आपलं निवेदन दिलेलं आहे. याचा एकच उद्देश आहे की या रॅलीमधून आपल्या अहिल्यानगरमधील पालकांना ज्यांची लहान मुले आहेत त्यांनी आपल्या मुलांचं भवितव्यासाठी, आरोग्यासाठी व्यवस्थित लक्ष द्यावे. कारण आपले लहान मुलं म्हणजे भावी देशाचे नागरिक आहेत. सदृढ नागरिक बनले, सदृढ बालक सदृढ नागरिक बनले तरच आपला देश
मोठा होऊ शकतो, हाच एक उद्देश आहे. थँक्यू. मंडळाच्या वतीने डॉक्टर एन.जे. पाऊल बुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी अहिल्यानगर येथून मी डॉक्टर रोशनी सूर्यवंशी HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री. नुकताच आपल्या देशामध्ये एक अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. यामध्ये मध्य प्रदेश राज्यातील एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये 20 निष्पाप बालके दगावलेली आहेत. त्याचं प्रमुख कारण असं आहे की कंटामिनेटेड कप सिरप त्यांना दिलं गेल्यामुळे. तर अशी सेम घटना आपल्या महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही ॲज अ फार्मासिस्ट सोशल अवेअरनेससाठी ही रॅली आयोजित केलेली होती. या रॅलीचा मुख्य रूट हा आमच्या कॉलेजपासून फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसपर्यंत अहिल्यानगर आणि त्यानंतर सेम निवेदन आम्ही जिल्हाधिकारींच्या नावाने इथे दिलेलं आहे. थँक्यू.